टाळी वाजव माय बाप. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज, बजरंग बली हनुमान, प्रभु रामचंद्र भगवान, छत्रपति शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, बोलो रे भाई सब संतन की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापाश निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो नेदी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, तुका म्हणे सत्य कर्म भाविसाय, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, माता पिता. पांडुरंगा करू प्रथमन, पांडुरंगा करू प्रथमन मन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा हो दयाळा, करुणा करा हो दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो लादलो, पावन झालो चराचरी, ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरम पुंडरीकाय धातुं मुनींद्रये, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. समचरण सरोजम सान्द्र नीलांबुदाभं जघननीतपानिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैव दवलहासं विठ्ठलं चिन्तयामि.
शुचिशील समोदक्षस प्रतापी जितेन्द्रियं तं नारायण गिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहं गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजयोगिराजं मस्तकहि पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या. ओके 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी असणारे नवे नवे पाचवा वेद ज्यांनी निर्माण केला, गात्याच्या स्वरूपात असे असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू म्हणून ज्यांना ओळखले जातं असे असणारे श्रीमंत श्री तुकोबराय यांचा आणि असणारा चार चरणाचा आणि या अभंगातून भक्तांचं लक्षण प्रतिपादन करणारा अभंग आज सेवेकरता निवडला. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अनंत कृपाशीर्वादानं त्याचप्रमाणे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं त्याचप्रमाणे हिंदहृदय सम्राट परमश्रद्धेय आदरणीय वंदनीय महंत स्वामी सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनानं महाराजांच्या प्रेरणेने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र महालगाव या ठिकाणी प्रभू श्री रामांच्या म्हणजे रामनवमीच्या उत्सवानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह आहेत. मग त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असेल, हरिपाठ असेल, काकडा असेल, कीर्तन असेल, सुंदर असा महाप्रसाद असेल, सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहेत. आणि आज कार्यक्रमाचा तृतीय दिवस, तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, महालगावकर, समस्त भजनी मंडळी, समस्त सप्ताह कमिटी नवे नवे आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्याकडे या ठिकाणी आलेली आहेत. या ठिकाणी आपण मला या ठिकाणी कीर्तनाची सेवा दिली म्हणून मी आपल्या सर्वांचा ऋणी राहील. कारण महालगावला मी नेहमीच असतो, परंतु कीर्तनासाठी प्रथमच आलेलो आहेत. बऱ्याच वेळेस गायना करता आलेलो आहेत. आमचे सरोदे बाबा बोलत असतात, परंतु चक्क कीर्तनाला बोलवलं, मला विशेष आनंद झाला. महालगावकरांचं विशेष प्रेम आहेत. आपण सर्वांनी या ठिकाणी कीर्तनाची संधी दिली म्हणून आपल्या सर्वांचा मी ऋणी राहील. कारण की मज पामर आहे काय थोरपण पायाची वाहनं पायीवरी. महाराष्ट्रात अनेक नामांकित कीर्तनकार आहेत, परंतु एका सामान्य कीर्तनकाराला आपण या ठिकाणी कीर्तनामध्ये संधी दिली म्हणून मी आपलं पुनश्च एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामस्थांचं पुनश्च एकदा ऋण व्यक्त करीत. असं आज या ठिकाणी तृतीय दिवस आणि तृतीय दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी मी भक्तपर अभंग घेतले आहेत. या अभंगातून तुकोबराय भक्तांचं लक्षण प्रतिपादन करतायत. तुकोबराय सांगतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास. बघा महाराज, आपण एखाद्याला एखादी गोष्ट विचारल्यानंतर तो सांगत असतो, विचारला नाही तर कोणी आपल्याला काही सांगत नसतं. म्हणजे या ठिकाणी तुकोबरायांकडे काही साधक मंडळी गेले असतावे,
आणि तुकोबारायला विचारलं असं की भक्तांचं लक्षण काय किंवा भक्त कसे असतात, त्यावेळेस तुकोबाराय सांगतायत की भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापाश निवारोनी. भक्त कसे ओळखायचे की जे देहाच्या ठिकाणी उदास आहेत आणि त्यांच्या ठिकाणच्या असणाऱ्या जे मोहपाश, मायापाश, ग्रहपाश, स्वजनपाश, दारापाश असे 7 प्रकारचे जे पाश आहेत हे नाहीसे झालेले असतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापाश निवारोनी. या 7 पासाचं निवारण ज्यांनी केलेलं आहे त्यांना भक्त म्हणावं. अजून या ठिकाणी सांगतायत की विषय येतो त्यांचा, त्या भक्तांचा विषय केवळ भगवान परमात्मा झालेला असतो. विषय येतो त्यांचा झाला नारायण नाबडे जनधन माता पिता. भगवंता व्यतिरिक्त त्यांना माता आवडत नाहीत, पिता आवडत नाहीत, नवे नवे जन आवडत नाही. याचा अभंगात उत्तरदास सांगतायत की निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच्या साकडे पडो नदी. ज्यांचा विषय भगवान परमात्मा झालेला असतो त्यांचं रक्षण स्वतः भगवान परमात्मा करत असतो. म्हणजे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे उभं राहून त्या भक्तांचं रक्षण स्वतः देव करत असतो. आणि शेवट सांगतायत की तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय घातली अभय नरका जाणी. सत्य कर्म म्हणजे चांगलं कर्म असेल, चांगले कर्म असेल त्या कर्माला आपण सहाय्य करावं. त्या ठिकाणी चांगलं कार्य करत असताना त्याला अडं जायचं नसतं, त्यात विघ्न आणायचं नसतं. चांगल्या कर्माला सहकार्य करावं आणि जे चांगल्या कर्माला आडवं येत असतात, चांगल्या कर्मात विघ्न घालत असतात अशांकरता नरक सांगितलं. असाचा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाचा अर्थ असाच असेल असं मी सांगू शकत नाहीत, परंतु माझ्या बुद्धीनं जसं मला सांगता आलं तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल हो. भक्त म्हटल्यानंतर आपण अनेक ग्रंथ पुराणामध्ये बघितले, अनेक भक्तांची यादीच आपल्या समोर येत असते. महाराज भक्तांचं लक्षण प्रतिपादन करत असते. भक्त ऐसे जाना जे देही उदास. मग जे देही उदास, देहावर तर अनेक जण उदास असतात महाराज. आपण जर रस्त्याने 5-6च्या नंतर जर बघितलं तर अनेक जण आपल्याला उदास दिसतात देहाच्या ठिकाणी. रस्त्यावर कुठं पण ते पडलेले असतात रस्त्याच्या बाजूला, म्हणजे ते देहावर उदास आहे. 5-50ची घेतली म्हणजे लगेच देहावर माणूस उदास होतो. मग त्यांना भक्त म्हणायचं का? नाही महाराज. फक्त त्यांना म्हणायचं की ज्यांच्याकडं सर्व काही असताना त्यांनी स्वतः त्याग केलेला आहे आणि त्याग करून जे भगवंताच्या भक्तीला लागले आहेत त्यांना भक्त म्हणतात. मग त्या भक्तांचं लक्षण प्रतिपादन करताना आपल्याला अनेक उदाहरण पुराणात बघायला भेटले महाराज. कोणाला म्हणायचं भक्त महाराज? भक्त त्याला म्हणतात की जो देवापासून कधी विभक्त नसतो, त्याला भक्त म्हणतात. विठ्ठल विठ्ठल हो. मी आपल्या समोर एक उदाहरण देईल महाराज. रामनवमी उत्सवानिमित्त आपल्याकडे कार्यक्रम आहेत. प्रभू रामचंद्रांचे निस्सिम भक्त बघा महाराज कोण आहेत. तिकडे प्रभू रामचंद्राचं सुंदर असं मंदिर आहेत आणि माझ्या पाठीमागं हनुमंतरायाचं. भक्तांच्या यादीमध्ये हनुमंतरायाचा अव्वल स्थानी दर्जा आहेत महाराज. सर्वांच्या वर जर यादीमध्ये कोण असेल तर हनुमंतराय. हनुमंतरायासारखी भक्ती या जगामध्ये कोणी केली नाही, कोणी करू पण शकणार नाही महाराज. हनुमंतरायाची भगवंतावर एवढी भक्ती होती महाराज, भगवंताबद्दल एवढी श्रद्धा होती, एवढं प्रेम होतं की हनुमंतराय प्रभू रामांच्या नामस्मरणाशिवाय 1 सेकंद देखील राहू शकत नव्हते महाराज. म्हणून सुंदर असं या ठिकाणी हनुमंतरायाचं मंदिर आहे. समोर प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे महाराज. म्हणून मी सांगू जाईल की हनुमंतरायाची प्रभू रामचंद्राबद्दल किती असणारी श्रद्धा होती. हनुमंतराय किती उच्च दर्जाचे भक्त होते महाराज. म्हणजे या ठिकाणी 2 प्रकार आहेत. एक आहेत सकाम भक्ती, एक आहेत निष्काम भक्ती. सकाम म्हणजे काहीतरी इच्छा ठेवून केलेली भक्ती. निष्काम म्हणजे कुठल्याही प्रकारची इच्छा ठेवून न केलेली निष्काम भक्ती महाराज. मग ती भक्ती हनुमंतरायाने केली, निष्काम भक्ती महाराज. सकाम भक्ती करणारे तुम्ही आम्ही आहेत महाराज. आपण देवासमोर देवाचं 2 घंटे जर भजन केलं तर देवाकडे आपण हातभरी आधी मागवतो लगेच. परंतु हनुमंतरायाने संपूर्ण आयुष्य महाराज देवांचं नामस्मरण केलं महाराज. प्रत्येक श्वासाश्वासाला भगवंताचं नामस्मरण केलं महाराज. परंतु देवाकडे त्याच्या मोबदल्यात काहीच मागितलं नाही महाराज. प्रेम की रंग में सी डूबी बन गया एक ही रूप, बन गया एक ही रूप, सांसों की माला पे सिमरू में सीताराम, सांसों की माला पे सिमरू में राधे श्याम,
प्रेम की रंग में सी डूबी बन गया एक ही रूप. हा, प्रेम की रंग में हनुमंतरायावर एवढं प्रेम होतं महाराज. प्रत्येक श्वासाश्वासाला भगवंताचं नामस्मरण हनुमंतराय करत होते महाराज. मेरी श्वास श्वास में तेरा है नाम मुरली वाली, मुझे चरणों से लगा ले मेरी शाम मुरली वाले. म्हणजे प्रत्येक श्वासाश्वासाला देवाचं नामस्मरण, त्याला भक्त म्हणावं महाराज. आपली भक्ती वेगळी महाराज. काही आपलं दुःख आलं का आपण लगी मंदिरात, आणि दुःख गेलं का आपण लगी संसार प्रपंचात महाराज. पुन्हा देवाशी काही घेणं देणं नाहीत महाराज. ही आपली भक्ती. परंतु संत महात्म्यांची भक्ती, हनुमंतरायांची भक्ती ही महाराज, दुःख आलं तरी भगवान परमात्म्याचं नामस्मरण, आणि सुख आलं तरी महाराज. आपलं काय होतं मग का, आपण सुखामध्ये देवाला विसरून जातो आणि दुःखामध्ये फक्त देवाचं स्मरण करतो. जर आपण सुखामध्ये देवाचं भजन जर केलं महाराज, आपल्यावर दुःख येऊ शकत. म्हणून जीवनामध्ये सुख दुःख जरी असेल तरी भगवंताला कधीच विसरायचं नसतं महाराज. हनुमंतरायांची भक्ती बघा महाराज, किती निष्काम भक्ती महाराज. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र सीतामाई वनवासात असताना महाराज, 14 वर्षाचा वनवास होता, त्या वनवासामध्ये असताना महाराज हनुमंतरायांची निष्काम भक्ती बरं का महाराज. कुठल्याही प्रकारे कुठल्याही मोबदला नाही घेतला महाराज हनुमंतरायांनी भक्तीमध्ये. निष्काम भक्ती. मी तुम्हाला निष्काम भक्तीचं उदाहरण दिलं. हनुमंतराय किती निष्काम भक्ती होती महाराज. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र सीतामाई वनवासात असताना महाराज, त्या ठिकाणी रावणाने सीतामाईचं हरण केलं. सीतामाईला चोरून लंकेमध्ये घेऊन गेला महाराज. लंकेमध्ये नेल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र व्याकुळ झाले महाराज. सीतेचा शोध करू लागले. मला गोष्ट सांगत बसायची नाहीत, परंतु हनुमंतरायाची निष्काम भक्ती सांगायची. त्या ठिकाणी सीतामाईंच्या विराहामध्ये प्रभू रामचंद्र हे व्याकुळ झाले महाराज. रडू लागले. प्रत्येक वृक्षवेलींना विचारू लागले की माझी सीता दिसली का. ज्यावेळेस सीतामाईचा शोध घेत असताना महाराज, शोध घेता 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 एक दिवस हनुमंतराय या ठिकाणी वानर नगरी म्हणजेच असणाऱ्या त्या सुग्रीव बाली सुग्रीवच्या नगरीमध्ये जाऊन पोहोचले महाराज. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या नगरामध्ये हनुमंतराय लक्ष्मणराय दोघं हातामध्ये धनुष्य बाण त्यांच्या आणि असणाऱ्या अंगावरती आहे महाराज. ज्यावेळेस हे दृश्य त्या ठिकाणी पंपा सरोवरून सुग्रीवानी आणि हनुमंतरायने ज्यावेळेस बघितलं, त्यांना वाटलं की आपल्या नगरीवर कोणीतरी आक्रमण करण्याकरता आलेले आहेत महाराज. त्यावेळेस हे नेमकं हे कोण आहेत हे बघण्याकरता हनुमंतरायाने एक ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी नेमकं हे येत आहेत हे कोण आहेत हे बघण्याकरता हनुमंतरायाने ब्राह्मणाचं रूप घेऊन त्या ठिकाणून पंपा सरोवरून उड्डाण केलं आणि त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या वेशामध्ये प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणासमोर येऊन उभे राहिले महाराज. येऊन उभे राहिल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण विचारलं की आपण कोण आहेत, परिचय विचारला. त्यावेळेस हनुमंत सांगितलं की मी एक ब्राह्मण आहेत, या नगरीमध्ये असतो, पूजापाठ करतो. त्यावेळेस हनुमंतरायाने परिचय विचारला महाराज प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मण का आपण कोण आहेत. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की आम्ही अयोध्या नगरीचे राजपुत्र आहोत. राजा दशरथांचे पुत्र मी राम आहेत आणि हा माझा भाऊ लक्ष्मण आहेत. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी हा परिचय दिला महाराज, त्या क्षणी हनुमंताच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागले महाराज. कारण की हनुमंतराय ज्यांची भक्ती करत होती आज ते साक्षात हनुमंतरायाच्या समोर होते महाराज. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी विचारलं की तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही या ठिकाणी आमचा परिचय घेण्याकरता पण तुम्ही रडताय काय. त्यावेळेस हनुमंतरायांनी स्वतःच्या स्वस्वरूपाला हनुमंतराय आले आणि सांगितलं की प्रभू मी हनुमंतराय आहेत आणि या ठिकाणी मी बघण्याकरता आलो, मी तुमची परीक्षा घेण्याकरता आलो की नेमकं तुम्ही कोण आहेत. परंतु माझ्याकडून फार मोठी चूक झाली की मी माझ्या इष्टाची म्हणजे माझ्या देवताची परीक्षा घेतो. या ठिकाणी संपूर्ण असणारे त्या ठिकाणी एकमेकांचं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त झालं महाराज. आणि सांगत असताना प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी 14 वर्षाच्या वनवासाकरता आलेलो आहेत आणि या ठिकाणी कोणीतरी आमच्या पत्नी या ठिकाणी कोणीतरी घेऊन गेलेलं आहेत, म्हणून आम्ही आमच्या पत्नीच्या शोधार्थ निघालो. त्यावेळेस हनुमंतरायाने प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणला स्वतःच्या खांद्यावरती बसवलं आणि पंपा सरोवर घेऊन गेले महाराज सुग्रीवाकडे. ज्यावेळेस घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्व प्रकारचे यथाविधी यांचं स्वागत केलं महाराज सुग्रीवांनी. त्यांनी महाराज स्वागत केल्यानंतर सर्व त्या ठिकाणी विचारपूस झाली, सर्व काय काय हकीकत सर्व सांगितले प्रभू रामचंद्रांनी त्यांनी. परंतु त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस होते म्हणून शोधकार्य घेणं आता शक्य नव्हतं, म्हणून 4 महिने त्या ठिकाणी आराम केला महाराज. परंतु त्यानंतर हनुमंतरायाने ते शोधार्थ केले, पण त्या अगोदर बराच काही भाग घडलेला होता.
त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी बालीचा काय केला होता, वध केला होता. तर बऱ्याच कथा भाग आहेत, मला तो सांगत बसत नाही कारण की आपल्या सगळ्यांना ते माहिती आहेत. म्हणून त्या ठिकाणी 4 महिन्यानंतर हनुमंतराया आणि संपूर्ण वानर सेना 4 दिवसाला सीतामाईचा शोध घेण्याकरता गेले महाराज. सीतामाईचा शोध घेण्याकरता गेले असताना त्या ठिकाणी सुग्रीवाने एक गोष्ट सांगितली की 4 महिन्यापूर्वी या ठिकाणी एक राक्षस एका विमानामध्ये एका स्त्रीला घेऊन जाताना आम्ही बघितला. त्यावेळेस त्या स्त्रीने काही आभूषणं या ठिकाणी खाली फेकली होती. ती आभूषणं आमच्याकडे आहेत. मग प्रभू रामचंद्रांना सांगितलं की आभूषणं ओळखा, जर सीता मातेचे असेल तर सीतामाईला कोणीतरी राक्षस घेऊन गेलेला आहे. त्यावेळेस ज्यावेळेस दाखवलं होतं त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना कळलं की सीतामाईंची ती आभूषणं होती, म्हणजे अंगठी होती, काही बांगड्या वगैरे असतील महाराज. खात्री पडली की सीतामाईला कोणीतरी घेऊन गेलं म्हणून ह्या दिशेला गेले. त्या दिशेने हनुमंतरायांनी उड्डाण केलं महाराज. अनेक दिवस त्या ठिकाणी सीतामाईचा शोध घेतला परंतु सापडत नाही. त्यावेळेस हनुमंतरायांनी सीतामाईला शोधण्याकरता त्या ठिकाणी उड्डाण केलं आणि उड्डाण डायरेक्ट कुठे केलं, लंकेमध्ये गेलं महाराज. लंकेमध्ये गेल्यानंतर आता लंकेमध्ये जाताना त्यांना अनेक विघ्न आली. आता हे सगळे विघ्न सांगता सांगता मला 9 वाजायला बसले. अनेक राक्षस आड आले महाराज. चांगलं कार्य करत असताना राक्षस आड येतच असतं. तर अनेक राक्षस आले, त्यांचा उद्धार हनुमंतरायाने केला. परंतु लंकेमध्ये प्रवेश करायचा होता. त्या ठिकाणी त्या लंकेचं रक्षण करणारी एक राक्षसी नव्हती. तिचं नाव काय होतं, काय होतं, नाही त्रिजटा नाही, अगोदर लंकेचं रक्षण करणार लंकेच्या द्वारातच उभी होती ती. तुम्ही रामायण बघितलेलं नाही का? आजच्या 10, 15, 20 वर्षापूर्वी टीव्हीवर रामायण राहायचं पहा रात्री 9 वाजता रामायण असायचं. त्यावेळेस कोणाकडे जास्त करून टीव्ह्या पण नव्हत्या. टीव्ह्या फार कमी होत्या. गावात 1-2 ठिकाणी टीव्ह्या असायच्या आणि फुल घर भरायचं महाराज ती. मग बरं त्यावेळेस ते टीव्ही वाल्याला लय मानायचा. त्यांना वाटलं बा आता लय बसले, बंद केली का लोक पुन्हा बाहेर, चालू केली का लगे पुन्हा मध्ये. त्यावेळेस टीव्ही नव्हती महाराज. त्यामुळं ते नवीन वाटायचं महाराजांना. रामायण म्हटल्यानंतर सर्वांना त्या रामायणाबद्दल आवड होती महाराज. त्यावेळेस असं घडलंय महाराज, ज्यावेळेस टीव्हीवर रामायण लागायचं ना महाराज, त्यावेळेस टीव्हीवर रामायण लागायचं तर रस्त्यावर लोक दिसत नव्हते महाराज, सर्व रामायण बघायला जायचे महाराज. आता टीव्ह्या गेल्या, रामायण काय रामायण बोलते वेगवेगळ्या प्रकारचे निघले महाराज. काही रामायणामध्ये ते रामाला चपला घालून दाखवू राहिले महाराज. काय ते रामायण, काय ते पुरीचं रामायण, रामानंद सागरांचं जे रामायण होतं महाराज, ते रामायण म्हणजे आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी त्यावेळेस बघितलं ना महाराज, त्यांच्या हृदयामध्ये तेच रामायण, तीच सीता आहे. ते रामायण बघितलं महाराज. ते रामायण अजून सुद्धा आम्ही लहान होतो महाराज त्यावेळेस बघितलेलं आहे, परंतु ते रामायणाचा पूर्ण प्रसंग अजून डोळ्यासमोर तसाच आहे. आता त्यावेळेस त्या सीतामाईला रावणानं चोरून नेलं ना महाराज, त्यावेळेस सर्व महिला मंडळ ढासा ढासा रडायला लागले होते महाराज. आता आम्ही आमच्या मम्मीच्या मांडीवरपासून आम्ही पण बघायचो त्यावेळेस. 20 वर्षाचा काळमध्ये आम्ही त्यावेळेस लहानच होतो. आणि मग जर महिला मंडळ शेतात कामाला जर गेल्या ना महाराज, निंता निंता बायांच्या चर्चा चालायच्या, बाई रावणानं शेताला नेलं, आता काय होतं काही नाही बाई, त्यांच्या ह्या चर्चा चालायच्या. त्यांना खरं वाटायचं का शेताला नेलं ना, आता काय बाई तुम्ही याला राक्षस, चर्चा चालायच्या महाराज त्यांच्या. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस हनुमंतराय, मी सांगत होतो महाराज, आता तुम्ही काय सांगितलं नाही महाराज त्या लंकेचं रक्षण करणारे कोणी, तुम्हाला कशाला बोललं सांगा तुम्हीच. मीच सांगतो, जाऊ द्या आता काय 2 घंटे मला सांगायचं सगळं. त्या ठिकाणी त्या लंकेचं रक्षण करणारी जी होती तिचं नाव होतं लंकिनी. ती लंकिनी, तिचं स्वरूप भलतं आवाढव्य स्वरूप होतं महाराज. भलती या झाडा एवढी लंकिनी महाराज. हनुमंतराय ठिकाणी त्या ठिकाणी सूक्ष्म रूप घेऊन गेलेले होते महाराज. सूक्ष्म रूप धरी सिंह ही दिखावा, अतिशय सूक्ष्म रूप घेऊन गेलं. आणि हनुमंतराय त्या ठिकाणी त्या द्वारातून लंकेत प्रवेश करणार, तेवढ्यात त्या लंकिनीचं लक्ष हनुमंतरायाकडे गेलं. आणि लगे ती म्हणाली, मेरी नजरों से बचकर कहा जाते हो, मेरी नजरों से बचकर यहाँ से कोई पंछी भी तीर नहीं मार सकता. माझ्या नजरेतून या ठिकाणी एक डास सुद्धा मध्ये जाऊ शकत नाही. और तुम किधर जाते हो वानर. आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाला पकडलंय महाराज. आता हनुमंतरायाने सूक्ष्म रूप धरलेलं होतं महाराज. त्यावेळेस हनुमंताने सांगितलं, सर्व हकीकत सांगितलं की मी सीतामाईच्या शोधार्थ आलो असं असं. त्यावेळेस लंकेने सांगितलं, मी या द्वारपाळाचे रक्षण करणारे आहेत आणि तुला मी या ठिकाणी जाऊन देणार नाही, तुझा मी या ठिकाणी वध करेल. महाराज हनुमंतराय होते महाराज, ते प्रभू रामचंद्रांचे भक्त होते महाराज. ते काय करू शकत नव्हते महाराज. हनुमंतरायाकडे ही शक्ती होती की महाराज हनुमंतराय स्वतः त्यांच्या मनाला जेवढं वाटेल तेवढं शरीर मोठं करू शकतो होते, जेवढं वाटेल तेवढं छोटं करू शकत होते महाराज. हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं आणि इतकं मोठं आवाढव्य स्वरूप त्या ठिकाणी हनुमंतरायाने
दाखवलं एवढे मोठे हनुमंतर झाले मात्र लंकिनीपेक्षा डबल मोठे. आणि त्या ठिकाणी लंकिनीचा वध केला, मेला, तिचा उद्धार केला. हनुमंतरायाने लंकामध्ये प्रवेश केला. आता लंकामध्ये प्रवेश केल्यानंतर तिथं काय भक्त होते का महाराज? आता ती सगळी राक्षसाचीच नगरी. जिकडं पाहावं तिकडं भले मोठे मोठे दाताचे, भले झिपऱ्या वाढेल केसाच्या राक्षसीनी. सकाळचा टाइम होता महाराज. काही तर केस विचारित बसलेले त्या राक्षसीने महाराज त्यांचे डोके डायरेक्ट केवढे सांगावा. तर राक्षस आता आपण टीव्ही मध्ये बघतोय भले मोठे मोठे डोके, आणि ते पाहिल्यानंतर ते हनुमंतराय म्हणले बाबा 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 बाबा, एवढ्या मोठ्या राक्षस म्हणजे आमच्या असणाऱ्या अतिशय कोमल स्वरूपाच्या सीतामाई कशा राहिल्या असेल. जिकडं पाहावं तिकडं राक्षसच महाराज. हनुमंतराय अतिशय सूक्ष्म रूप धरून त्या ठिकाणून लंकेमध्ये प्रवेश केला. जात असताना हनुमंतरायनं बघितलं महाराज या ठिकाणी एकही भक्त दिसत नाही, सर्व हे राक्षस आहेत. परंतु जात असताना त्या लंकेमध्ये एक प्रभू रामचंद्राचा भक्त पण होता. त्याचं नाव काय? अमिताभ बच्चन. काय नाव कालचे? बिभीषण. वा वा, आमच्या बाबांकडचा टाळ्या वाजा एकदा. बिभीषण नाव होतं महाराज, बिभीषण. आणि त्या ठिकाणी त्या बिभीषणाचं भजन चालू होतं महाराज. श्रीराम जय राम जय जय राम, 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 हात वरती, सर्वांचे हात वरती. हा, आपल्या सर्वांना भजन करायचंय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा वा, इथले सगळे श्रोते हुशारी महाराज. हात वरती करायला सांगावं लागलं पण खाली करायला सांगावं लागलं नाही महाराज. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंतरायाने बघितलं का सर्व नगरी ही राक्षस नगरी आहेत आणि इथं प्रभू रामचंद्राचं भजन करणारं कोण आहेत महाराज. हनुमंतरायाने हळूच खिडकीतून ढोकून बघितलं महाराज. त्या ठिकाणी तो असणारा बिभीषण प्रभू रामचंद्राचं भजन करीत होता महाराज. हनुमंतरायांच्या जीवात जीव आला. हा, या नगरीमध्ये देखील आहे बा कोणीतरी प्रभू रामचंद्राचं भजन करणार. परंतु हनुमंतराय ज्या कार्याकरता आले होते महाराज, हनुमंतराय ते कार्य महत्वाचं होतं. तसंच हनुमंतराय पुढे सरकत सरकत गेले आणि गेल्यानंतर अशोक वाटिकामध्ये गेले ना. अशोक वाटिकेमध्ये त्या ठिकाणी बघितलं महाराज एका वृक्षाखाली, अशोकाच्या वृक्षाखाली सीतामाई बसलेले होते महाराज. आणि चारही बाजूने त्या ठिकाणी राक्षसीने पहारा देण्याकरता बसले होते महाराज. आणि त्या ठिकाणी एक मुख्य राक्षस होती, तिचं नाव होतं त्रिजटा. हा, ही त्रिजटा महाराज. त्रिजटा थोडी स्वभावाने चांगली होती बाकीच्या राक्षसांपेक्षा. हा, ती त्या ठिकाणी सीतामाई ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांच्या विरामध्ये ज्यावेळेस रडायच्या महाराज, त्यावेळेस ती त्रिजटा त्या ठिकाणी त्या सीतामाईला थोडासा धीर द्यायची की प्रभू रामचंद्र येतील, हा तुला सोडून येतील, त्यावेळेस थोडंसं बरं वाटत. तुम्ही बघा एखाद्या महिला जर थोडंसं दुःखात असली दुसरी महिलांनी जरी सांगितलं
नाही बाई होईन चांगलं. हां तो झालं मग आमचं काय नाही, असंच होत राहतंय, होईल चांगलं. तिला थोडासा धीर येतो. त्या ठिकाणी त्रिजटा महाराज त्या ठिकाणी सीतामाईला धीर द्यायचे महाराज. सीतामाईला थोडंसं बरं वाटायचं महाराज. अनेक दिवस झाले महाराज त्या ठिकाणी येत नसल्यामुळे सीतामाईला दुःख वाटायचं महाराज. परंतु त्रिजटा त्या ठिकाणी धीर द्यायची. हनुमंतरायनं बघितलं आता एवढ्या राक्षस, तिथे एकच राक्षस होती द्वारावर, तरी तिनं बघितलं इथं तर आता 17 डोळे, इथून जायचं कसं महाराज. हनुमंतरायने इतकं सूक्ष्म रूप धारण केलं महाराज आणि त्या अशोकाच्या वृक्षावर जाऊन बसले महाराज. आता जाऊन बसल्यानंतर हनुमंतराय वाट बघायला लागले की या सर्व राक्षसी कधी जातात, ब यांची ड्युटी कधी संपती, दुसरे कधी येते यांची ड्युटी. जशी तुमची ड्युटी संपल्यावर तुम्ही इथे येते ना, हां ती वाट बघायला लागली यांची ड्युटी कधी बदलते आणि कधी या ठिकाणी दुसऱ्या ड्युटी, तोपर्यंत मला कधी चान्स भेटेल सीतामाईला भेटण्याकरता महाराज. परंतु पूर्वीच्या ते ड्युट्या करणारे ते एकदम महाराज काटेकोरपणे ड्युट्या करायचे. आता थोडीच आहे, आताचे काही काही ड्युटीवर नसतं तरी पण साहेब होईल राहते रजिस्टरला हजारी म्हणून. त्या ठिकाणी एकदम काटेकोरपणा पारा महाराज. आणि रात्रीचा प्रसंग झाला, थोडासा डुकला लागला त्याला. परंतु आता सीतामाई संग बोलायचं कसं, म्हणून हनुमंतरायांनी काय केलं की झाडाचं एक पान तोडलं आणि सीतामाईंच्या अंगावरती टाकलं महाराज. सीतामाईनं बघितलं काहीतरी पडलंय. सीतामाईंचा डोळा उघडला, बघितलं तर वरती एक वानर स्वरूपात म्हणजे हनुमंतराय दिसले महाराज. आणि हनुमंतरायाने सीतामाईला विचारलं की माते, सर्व वृत्तांत सांगितलं की मी प्रभू रामचंद्रांचा आणि या ठिकाणी निरोप घेऊन आले की तुला सुखरूप नेण्याकरता येणार आहेत, म्हणून मी आलेले सर्व वृत्तांत त्या ठिकाणी सीतामाईला सांगितलं महाराज. परंतु सीतामाईला वाटलं ही सगळी राक्षसाची नगरी, हा हे रूप बदलून यायचे कधी पण, काय भरोसा आता या रूपात आले असेल. विश्वास ठेवायचं काम नाही महाराज, आज आम्हाला विश्वास ठेवायचा नाही महाराज. कधीच कोणावर विश्वास, लोक सकाळी एक बोलतील, दुपारी एक बोलतील, संध्याकाळी म्हणणं आपण बोललोच नाही, भेटच झाली नाही. सीतामाईला विश्वास बसना महाराज. परंतु त्यावेळेस हनुमंतरायाने एक सीतामाईचं आभूषण म्हणजे एक अंगठी घेऊन गेली होती महाराज. ती अंगठी त्या ठिकाणी सीतामाईला दाखवली. ही अंगठी सीतामाईने बघितलं की प्रभू रामचंद्रांनी मला दिलेली अंगठी होती महाराज. विश्वास पटला. पण सीतामाई सांगितलं की ते एवढल्या मोठे मोठे घरा, एवढले झाडं, एवढले राक्षस भाऊ, तू एवढा कसं काय जमायचं म्हणे हाती. हनुमाने सांगितलं की माते, माझ्याकडे प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने एवढी मोठी शक्ती आहे की मी भरपूर मोठं दिव्य स्वरूप या ठिकाणी निर्माण करू शकतो आणि तुम्हाला या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. परंतु नाही महाराज, सीतामाने सांगितलं की मी प्रभू रामांच्या व्यतिरिक्त तुमच्या संग येऊ शकत नाही. तुम्ही प्रभू रामचंद्रांना जाऊन निरोप सांगा की मी या ठिकाणी सुखरूप आहे, पण तुम्ही लवकर मला घेण्याकरता या महाराज. परंतु हनुमंतरायांनी ठरवलं की आता या रावणाने या जगतजननी, या जगाची जी माता आहेत त्या मातेला या ठिकाणी दुःख दिलं. म्हणून हनुमंतरायाला दाखवून द्यायचं होतं की तू आज या ठिकाणी कोणाला या ठिकाणी छळलाय महाराज. म्हणून हनुमंतरायाने त्या ठिकाणी अशोक वाटिकामध्ये गेले, अनेक त्या ठिकाणी फळबागांचा नासाडा केला महाराज. त्या ठिकाणी रावणाच्या एका मुलाचा वध केला आणि मेघनाथ आला महाराज. त्या ठिकाणी मेघनाथाने हनुमंताला धरून कुठे नेलं, लंकेमध्ये नेलं, राजदरबारामध्ये हजर केलं. रावणासमोर हजर केल्यानंतर रावणानं बघितलं महाराज, या वानराने एवढा नाश केला, माझा पुत्राला मारलाय महाराज. म्हणून रावणाने ठरवलं की हनुमंताला काहीतरी शिक्षा केली पाहिजेत. म्हणून हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंतराची वानराची सगळ्यात जीव जास्त कशात असतो, शेपटीमध्ये असतो महाराज. त्या शेपटीला आग लावून देण्यात ठरवलंय महाराज. त्या ठिकाणी हनुमंतरायाला त्या ठिकाणी रावणाचा विध्वंस करायचाच होता महाराज. रावणाला शक्ती दाखवून द्यायची होती महाराज की बाबा त्या एका प्रभू रामचंद्राचा भक्त तुझा एवढा विध्वंस करू शकतो, तर ते प्रभू रामचंद्र किती शक्तिशाली असते. हनुमंतरायाच्या त्या ठिकाणी शेपटीला आग लावण्यात आली महाराज. सगळ्या नगरीचे कापडे आणले महाराज, परंतु शेपटीला पुरत नाही. हनुमंतरायांच्या त्या ठिकाणी शेपटीला आग लावली महाराज. आता हनुमंतरायात महाराज ते हनुमंतरायानं जशी छलांग मारली तसे दुसऱ्या घरावर, दुसऱ्या नगरावर त्या ठिकाणी संपूर्ण
धन्य धन्य मने तुका. हनुमंतरायने त्या ठिकाणी छलांग मारली, संपूर्ण लंका त्या ठिकाणी जाळून टाकली महाराज. आणि हनुमंतराय सीता माताचा निरोप घेऊन डायरेक्ट प्रभू रामचंद्राकडे आले महाराज. आणि त्या ठिकाणी सर्व काही बंदोबस्त झाला. ठरलं की सीतामाईला आता कसं कसं आणायला जायचं, परंतु सीतामाईला आणण्याकरता जायचं महाराज, परंतु जाण्याकरता त्या ठिकाणी रस्ता नाहीत महाराज, समुद्र आहेत. आता हनुमंतराय उडून जाऊ शकतात, परंतु बाकीच्यांना उडून जाता येत नव्हतं महाराज. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी त्या असणाऱ्या समुद्राकडे विनंती केली की आम्हाला या ठिकाणी जाण्याकरता रस्ता द्या. परंतु समुद्राने सांगितलं महाराज रस्ता तर होऊ शकत नाही. परंतु त्यावेळेस प्रभू रामचंद्र ठरलं की मी बाणाने संपूर्ण समुद्र आटवू शकतो. परंतु समुद्राने विनंती केली महाराज माझ्यामध्ये अनेक लाखो जीवजंतू आहेत आणि तुम्ही जर या ठिकाणी बाण मारला समुद्र आटला तर अनेक जीवाची हत्या होईल महाराज. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही दगडाचा पूल बांधू शकतात. मग त्या ठिकाणी काही वानर असे होते का त्यांचे हातून दगड तरायचे. आता ती शक्ती वेगळी होती, त्याच्या मागची कथा वेगळी. तर मग त्या ठिकाणी असणाऱ्या समुद्र सेतू बांधण्याचं काम चालू झालंय महाराज. बघा महाराज प्रभू रामचंद्रांच्या नामाची शक्ती महाराज. यामधून हे दिसतंय की प्रभू रामचंद्रांचं नाव त्या दगडावर लिहिण्यात आलंय महाराज. आणि नाव लिहिल्यानंतर महाराज ती दगड पाण्यात टाकायचे आणि ती दगड तरायचे महाराज. दगड पाण्यावर तरू लागले आणि सेतू तयार होऊ लागला महाराज. सेतू तयार होत होत पार लंकेपर्यंत गेला महाराज. त्या ठिकाणी बघा महाराज प्रभू रामचंद्राची नामशक्ती महाराज. मी एक सुंदर असा दोहा आहेत महाराज, तो दोहा आपल्यासमोर म्हणण्याचा प्रयत्न करेल. जास्त करून दोहा कोणी म्हणत नसतं, परंतु म्हणण्याचा प्रयत्न करतो महाराज. राम नाम धार जिने, राम नाम धार जिने वो जल में राह बनाते हैं. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते हैं. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते हैं. राम नाम धार जिने, राम नाम धार जिने वो जल में राह बनाते हैं. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते हैं. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते हैं. हो महाराज प्रभू रामचंद्राची कृपा झाली ना महाराज, दगड सुद्धा पाण्यावर तरतात. तुमची आमची गोष्ट कुठे आहेत महाराज. प्रभू रामचंद्र आहेत महाराज. त्यांनी जर ठरवलं महाराज तुमचा आमचा सर्वांचा उद्धार करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते महाराज. प्रभू रामचंद्रांनी एका पक्षीवर म्हणजे जटायूवर कृपा केली महाराज. जटायू प्रभू रामचंद्र धामाला गेला महाराज. असणाऱ्या राक्षसावर कृपा केली महाराज. राक्षस सुद्धा प्रभू रामचंद्र धामाला गेले महाराज. ही राम नामाची ताकद आहे महाराज. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. देख ले मेरे दिल के नगीनों में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में.
वानर महाराज प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करायचं, दगड पाण्यात टाकायचं महाराज. दगडाचा सेतू तयार झाला, लंकेमध्ये सैन्य गेलं महाराज. त्या ठिकाणी अतिशय घनघोर युद्ध झालं महाराज. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र रावणाचा एका बाणामध्ये, आता तो एका बाणात नाही मिळाला, तो रावण कसा साधा होता. आणि एक बाण त्याचं मुडकं उडलं, दुसरं मुडकं तयार व्हायचं महाराज. तो म्हणजे एका बाणात नाही मिळाला ती. अनेक प्रयोग केले. शेवटी बिभीषणानं सांगितलं, भाऊ प्रभू रामचंद्र तो रावण आहे म्हणे, तो असं नाही मारायचा म्हणे, त्याचा प्राण बेंबीमध्ये म्हणे. हा बेंबीवर एक बाण मारा म्हणे, लगेच रावणाचा वध होईल महाराज. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी रावणाच्या एक बाण बेंबीवर मारला आणि रावण त्या ठिकाणी, त्या रावणाच्या बेंबीमध्ये अमृत होते. त्या ठिकाणी रावणाचा वध झाला. सीतामाईला घेऊन प्रभू रामचंद्र आणि सर्व सेना या ठिकाणी अयोध्येला आले महाराज. आणि अयोध्येला आल्यानंतर आता प्रभू रामचंद्रांना सीतामाईचा शोध कार्य घेण्याकरता या संपूर्ण महाराज वानर सेनेनं मदत केली महाराज. त्याच्या मागचं कारण एक आहे महाराज, प्रभू रामचंद्राचा वानर सेना का बरं नेली माहिती का? प्रभू रामचंद्रांना माहित होतं यांना कशा प्रकारचा लोभ नाही, कारण की ती लंका कशाची होती? सोन्याची होती. आणि प्रभू रामचंद्रांना जर तुमच्या आमच्यासारखे नेले असते, आपण म्हणतो असं सीता जावं यायची तेव्हा येतील, परंतु हे 2-2, 3-3 इटा जरी घेतल्या आपण तिकडेच सोनं सापडीत बसला. म्हणून प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी विनोदाचा भाग सोडा महाराज. प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी वानर दिलेत महाराज. ते वानर काय साधन होते, ते देव अवतारी होते, परंतु या ठिकाणी श्रापित होऊन मूर्ती लोकांमध्ये जन्मात आली होती महाराज. त्या ठिकाणी गेल्यानंतर अयोध्येमध्ये गेल्यानंतर अतिशय सुंदर असं आदर तिथे झालं महाराज. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी अयोध्येच्या राजगादीवर बसले महाराज. राजगादीवर बसल्यानंतर सीतामाईच्या मनात एक प्रश्न आला की प्रभू तुमच्या आणि माझ्या शोधार्थ करता या ठिकाणी वानर सेनेनं निष्कामपणे भावनेने या ठिकाणी सेवा केली महाराज या भक्तांनी. मग यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता आपण यांना काहीतरी दिलं पाहिजे. प्रभू रामचंद्राने सांगितलं की तुझे म्हणते ते बरोबर आहेत, परंतु हे सर्व निष्काम आहेत, यांना कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, ते काही घेणार नाहीत. परंतु सीतामाई सांगितलं नाही म्हणे आता आपल्याकडे सर्व काही आहेत म्हणे, आपण एवढं मोठं सर्व वैभव आहे, त्यांना काहीतरी दिलं पाहिजेत. म्हणून प्रत्येकाचं या ठिकाणी यादीच काढली महाराज, घरकुलाच्या यादीवानी डायरेक्ट प्रत्येकाचं नाव घ्यायचं, प्रत्येक जण यायचं, प्रत्येक प्रधान मंडळी असेल काय सैनिक सर्व यायचे महाराज. प्रत्येकाला काही ना काही मोबदला द्यायचा. परंतु हनुमंतराय एका ठिकाणी एका लिंबाच्या झाडावरती बसलेत महाराज, प्रभू रामचंद्राचं भजन करीत. सर्व झाले महाराज आणि शेवटी हनुमंतराय राहिले. हनुमंतराय राहिल्यानंतर त्या ठिकाणी सीतामाई सांगितलं की सगळे झाले, परंतु महत्वाचे राहिले हनुमंतराय. हनुमंतरायला बोलवण्यात आलं. रामांना माहित होतं की हनुमंतराय निष्काम भक्त आहेत महाराज. मी सांगत होतो एक सकाम भक्ती आणि एक निष्काम भक्ती, हां हे मुद्दा लक्षात राहू द्या. हनुमंतराय ठिकाणी निष्काम भक्ती महाराज. हनुमंतरायला बोलवल्यानंतर हनुमंतरायांना त्या ठिकाणी सीतामाईने स्वतःच्या गळ्यातला असणारा नवरत्नाचा हार हनुमंतरायला त्या ठिकाणी भेट म्हणून दिला महाराज. हनुमंतराय गेले महाराज. प्रभू रामचंद्राला माहित होतं की हनुमंतरायांना हे काहीच निष्काम भक्ती आहेत महाराज, हां फक्त देव पाहिजेत महाराज. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र गेले आणि बघितल्यानंतर ते बघितलं तो नवरत्नाचा हार. त्यांना काय महाराज नवरत्न ते मणी फोडून बघायचे, त्याच्यामध्ये फेकून द्यायचे, मणी फोडून बघायचे, फेकून द्यायचे. सीतामाई म्हणले बाई सोनं 87,000 रुपये झालं, बरोबर आहे का? किती महाराज? 90 आहे. हा टॅक्स फिक्स धरून झाला असं काय सांगा, हा टॅक्स फिक्स धरून 90 झाला असं महाराज. आणि हनुमंतराय कुशल दानी एवढं महागडी वस्तू दिली, कुशल फेकून देऊ राहिले, काही किंमत आहे की नाही म्हणे. शेवटी वानर ते बरोबर रामचंद्र हसले महाराज. आणि हनुमंतरायला त्या ठिकाणी सीतामाईने बोलून घेतलं, काही कळतं का म्हणे, नवरत्नाचा हार आहे म्हणे, नवरत्नाचा हार मोत्याचा हार येतो आणि तू खुशाल दाता खाली रगडतो आणि फेकून देतो. त्यावेळेस हनुमंतरायचं उत्तर अतिशय सुंदर आहे महाराज, ऐका. हनुमंतरायने सांगितलं की माते ज्या वस्तूमध्ये माझा राम नाही ना, ती वस्तू माझ्या काही कामाची नाही महाराज. त्यावेळेस सीतामाईने सांगितलं की ज्या वस्तू तुझा राम नाही ती वस्तू तुझ्या काही कामाची नाही, मग तुझ्या हृदयामध्ये आहे का राम? त्यास हनुमंताने सांगितलं माझ्या हृदयात काय, परंतु संपूर्ण चराचरामध्ये राम आहेत महाराज. सर्व घटी राम देहा दे
सर्व घटी राम देहादे एक. माझ्यात काय, परंतु प्रत्येक जीव मात्रामध्ये राम कसा आहे, सर्व घटी राम देहादेही एक. जसं सूर्य आहे महाराज, सूर्य एकच असतो महाराज, परंतु आपण बघा खाली अनेक घट भरून ठेवा महाराज, परंतु आपल्याला प्रत्येक घटामध्ये सूर्यप्रकाशाचं काय दिसतं, प्रतिबिंब दिसतं. सूर्य जसा एक आहे परंतु त्याचं प्रतिबिंब त्याचं सर्व घट म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र कसं आहेत, साठलेत महाराज. त्या ठिकाणी हनुमंतरायांनी स्वतःची छाती फाडली महाराज. आणि मी मग शिकत आता एक पद म्हणलो बघला ती सांग, मेरे सीने में, हा मगशीच म्हणलो महाराज ते पद खूप सुंदर. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, सुख मिले ऐसे रस को पीने से, सुख मिले ऐसे रस को पीने से, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. माझ्या स्वतःच्या हृदयामध्ये दाखवलं महाराज हनुमंतांच्या छाती पाडून. त्यावेळी सीतामाईने वाटलं काय भक्त आहेत महाराज. म्हणून मी सांगत होतो की भक्त कसा असावा, भक्त ऐसे जाना जे देही उदास. महाराज स्वतःच्या देहाच्या ठिकाणी उदास आहे महाराज. गीतेमध्ये सुद्धा गीतेमध्ये सुद्धा 4 प्रकारचे भक्त सांगतात महाराज. चतुर्विधा भजनते मम ये जना सुकृतीनोर्जन, आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. महाराज चतुर्विधा अर्थ अर्थार्थी ज्ञानी आणि जिज्ञासू 4 प्रकारचे भक्त सांगितलेत महाराज. अर्थ भक्त भगवंताचा भक्त, काही संकट आला का भगवंताचा धावा करणारे. अर्थार्थी काहीतरी मिळण्याकरता भक्ती करणारे महाराज. जिज्ञासू भगवंत परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता किंवा जिज्ञासा आपण नाही म्हणतो, ती एखादी गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची असते, ते जाणून घेण्याकरता केली जाणारी भक्ती म्हणजे जिज्ञासू म्हणावं. आणि ज्ञानी भक्त जे हनुमंतरायांचं उदाहरण मी सांगितलं की स्वतः ज्ञान मिळवून, स्वतः ज्ञान आहेत महाराज प्रभू रामचंद्राचं, त्यांना म्हणावं ज्ञानी भक्त. विठ्ठल विठ्ठल. तसे भक्त अनेक प्रकारचे आहेत महाराज. काही देशभक्त आहेत, काही मातृपितृ भक्त आहेत, काही भगवंताचे भक्त आहेत महाराज. एक आहेत देशभक्त महाराज, जो देशभक्त देशाची सेवा करतात महाराज सीमेवर. ते देशभक्त म्हणजे जे आपले आर्मी असेल, आर्मी BSF जवान असेल, CRP असेल महाराज, ते त्या ठिकाणी रात्रीचा दिवस करतात, रात्री डोळे फोडून महाराज त्या ठिकाणी ते रक्षण करतात. म्हणून आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत महाराज. त्यांची एक भक्तीच आहेत ना महाराज, ते देशभक्त आहेत महाराज. म्हणून त्यांच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम असलं पाहिजेत महाराज. देशभक्ताबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे महाराज, कारण की ते त्या ठिकाणी स्वतःच्या प्राणाची आहुती देतात महाराज तुमच्या आमच्याकरता. अनेक उदाहरण आहेत महाराज. आपल्या आसपासचे अनेक जण शहीद झालेले आहेत महाराज. आत्ताच 2-4 दिवसापूर्वी मेंढण संगमनेर आम्ही तिथं कार्यक्रमाला जात असतो महाराज. त्या ठिकाणचे ते बडे म्हणून ते शहीद झाले महाराज. 2च महिन्यावर त्यांची ड्युटी संपणार होती आणि घरी येणार होते महाराज. 24 वर्ष ड्युटी केली महाराज त्यांनी, परंतु शेवटी पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये त्या ठिकाणी ते शहीद झाले महाराज. देशासाठी शहीद झाले. मग ते देखील देशभक्त आहेत ना महाराज. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, हो दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन
दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. स्वतःचे प्राण सुद्धा ते आपल्या देशाकरता देतात महाराज, तुमच्या आमच्या करता महाराज. म्हणून त्यांच्याबद्दल देखील आपला आदरभाव असला पाहिजेत महाराज. आणि हे एक भक्त आहेत महाराज या महाराष्ट्राला, तुम्हाला आम्हाला स्वराज्य प्राप्त व्हावं महाराज, याकरता सुद्धा एक स्वराज्य निर्माण ज्यांनी केलं महाराज ते देखील भक्तच आहेत महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज ते देखील राष्ट्रभक्त आहेत. नवे नवे तुमच्या आमच्या करता ते देव आहेत महाराज. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा तू करुणी संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय शिवराया, आलो तव द्वारी आरती गाया. या धरणी मातेचा उद्धार करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराज रक्ताचं पाणी केलं महाराज, हाडाचे काळा केले महाराज, नवे नवे घोड्यावरती झोप घेतली महाराज. स्वराज्याचं रक्षण करता महाराज ते देखील भक्त आहेत महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सामान्य आहे का महाराज? आपल्याला वाटतं महाराज की छत्रपती आपण आज सर्व छत्रपती महाराजांच्या नावाने मोठ्या मोठ्या घोषणा देतो महाराज, परंतु आपण त्यांचं जीवन फक्त आपण जो इतिहास आहे तेवढंच वाचतो महाराज. इतिहास पूर्ण आपल्याला दाखवलेला नाहीत महाराज. त्यावेळेस म्हणजे आजच्या 400 वर्षापूर्वी महाराज या महाराष्ट्रावरती नवे नवे संपूर्ण हिंदुस्थानावरती मुघलांचं, आदिलशाही, कुतुबशाही या सर्वांचं काय होतं सत्ता होती महाराज. आणि सर्व आपले या महाराष्ट्राला नवे नवे हिंदुस्थानला पोखरून खात होते महाराज. आई बहिणींच्या इज्जती लुटीत होते महाराज, अनेक जणांची शिरं छाटीत होते महाराज. आणि त्यावेळेस एक शूरवीर, एक राष्ट्रभक्त, देशभक्त नवे नवे आपल्यासाठीच तुमच्या आमच्यासाठी ज्यांनी जन्म घेतला अशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले गावकरीच ना. वा वा सुंदर. काय उगवला तारा तिमिरारा. हा जय जय शिवाजी राजा. तुम्ही म्हणू राहिले पण आम्हाला तारारा नाराराच ऐकू राहिलं. नाही जमलं मार तारारा नारारा. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं. हातवरती कर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय श्रीराम, जय जय श्रीराम. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारीवर, रयतेसाठी वारा झेलला
गडावर प्राणपणाने लढले मावळे भरोसा द्या राजा राजा राजावर सद्गुरु गंगागिरी महाराज की सद्गुरु नारायणगिरी महाराज की म्हणायचं दाई दिशेला भगवा झेंडा डवलतो मानानं त्यांच्यामुळे बरं का भगवा झेंडा महाराज नाहीतर काय खरं नव्हतं महाराज ही मंदिरं नसते काहीच नसते महाराज हा त्यांचे उपकार आहे तुमच्या आमच्यावर महाराज दाई दिशेला भगवा झेंडा डवलतो मानानं शिवरायाचे सैनिक बोले स्वाभिमानानं या जगाच्या पाठीवर राजा शुभा झाला या जगाच्या पाठीवर राजा शुभा झाला या या शिवनेरी गडावर राजा शुभा जन्मला या शिवनेरी गडावर राजा शुभा जन्मला या जगाच्या या महाराष्ट्राच्या या जगाच्या पाठीवर राजा शुभा झाला या जगाच्या पाठीवर राजा शुभा झाला शुभा राजे जर नसते ते मंदिर नाही काहीच नाही महाराज आणि आपल्या मुखातून राम सुद्धा निघलं नसतं महाराज परंतु ते होते म्हणून हर घर में अब एक ही नाम जय श्री राम मला थोडासा म्हणण्याची सवय त्याच्यामुळे नाही तर माझ्या बाबा येऊन गाणेच म्हणून राहिले गाणे नाही महाराज तुमचा आमचा स्वाभिमान येतो हरी घरी में अब एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा हर घर में अब एक ही नाम जय श्री राम हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गूंजेगा सर्वांनी एकदा मोठ्यानं जोरात आरोळ द्यायचे आपला आवाज अयोध्येपर्यंत पोहोचला पाहिजेत महाराज 500 वर्षानंतर मंदिर झालंय महाराज आपल्या हिंदुस्थानामध्ये असून हरी घरी में अब एक ही नारा गूंजेगा कोणता नारा जय श्री राम जय जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा राम नाम का पी के प्याला जय श्री राम राम नाम का पी के प्याला राम की धुन में डोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रभक्त देशभक्त होते महाराज नवे नवे तुमच्या आमच्या करता ते देव होते म्हणून आज या ठिकाणी आपण आहोत आणि आपण बघितलंय महाराज चित्रपट छावा मला सांगा कोणाला संभाजी महाराजांबद्दल माहिती होतं एवढं छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आता आपल्याला माहित होतं आपण वाचन करतो किंवा काही इतिहास आपल्याला माहित होता महाराज परंतु अनेक मुलं आहेत किंवा अनेक आहेत छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वेगळाच सांगितलेला होता महाराज परंतु नाही महाराज आमच्या छत्रपती संभाजी महाराजांसारखे एकनिष्ठ कोणी नव्हते महाराज धर्मनिष्ठ नव्हते महाराज त्यांच्यासारखं कोणीच महाराज 40 दिवस महाराज मरणाची वाट बघितली महाराज आपण नुसतं रील बघितली ना महाराज डोळ्यातून ढसा ढसा पाणी येतंय महाराज तर त्या ठिकाणी चित्रीकरण केलेलं आहे महाराज ते ओरिजिनल मध्ये कसं असलो महाराज त्या बहादूर गडावरती महाराज दोन्ही हात बांधलेत महाराज पाय बांधले साखळदंडाने महाराज
शरीराचा असा कोणता भाग नव्हता त्या ठिकाणी त्या छत्रपती संभाजी महाराजांनी वार केले नव्हते महाराज, परंतु धर्म सोडला नाही महाराज, एक निष्ठता सोडली नाही महाराज. डोळे काढून घेतले महाराज, परंतु कधी डोळे तैटच ठेवले महाराज. कधी समोरच्या समोर कधी त्यांनी डोळे खाली महाराज केले नाही महाराज. एक निष्ठेने त्या ठिकाणी समोरून जो बोलना महाराज, विरोधात जो असेल तो त्यांच्यावर एक टक लावून बघायचे महाराज. कधी नजर झुकवली नाही महाराज. मुखातून कधी महाराज राष्ट्राबद्दलच बोलले महाराज, कडवच बोलले महाराज, परंतु कधी आपला धर्म सोडला नाही महाराज. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे बीजवाड वावे नामा हेची आमा करणे काम. धर्माचं रक्षण करणं हेच आमचं काम आहे महाराज, आणि धर्माचं रक्षण करण्याकरताच आम्ही या ठिकाणी या मूर्ती लोकांमध्ये आलो महाराज. संपूर्ण त्या ठिकाणी असणारी ती मुघलशाहीचा सैनिक महाराज छत्रपती संभाजी महाराज तुटून पडायचं महाराज, परंतु त्यांच्या समोर कधीच मान झुकवले नाही महाराज. अरे हत्ती घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी थी, लेकिन जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है महाराज. जंजिरामध्ये बांधलं होतं महाराज साखळदंडाने महाराज, परंतु मान झुकवले नाही महाराज. म्हणून असे असणारे आपले पूर्वज होते महाराज, त्यांचे तुमच्या आमच्यावर उपकार आहेत महाराज. काय भक्ती असेल महाराज, राष्ट्रभक्ती स्वराज्याबद्दल किती प्रेम असलं महाराज त्यांच्यामध्ये. म्हणून त्यांचा इतिहास आपण आपल्या मुलांना सांगितला पाहिजे महाराज, आपली पुढल्या पिढीला सांगितला पाहिजे महाराज. ही काळाची गरज आहे. आपण एक आहोत तर उत्तर भारतामध्ये तिकडे उत्तर प्रदेशचं नारा आहे महाराज, एक रहोगे तो सेफ रहोगे. तशी परिस्थिती नाही आहे, परंतु आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजेत महाराज. त्यांचे तुमच्या आमच्यावर उपकार आहेत महाराज. म्हणून भक्त ऐसे जाना जे देही उदास, आणि त्यांच्या ठिकाणचे सप्त प्रकारचे पास गेले पाहिजे महाराज. मग कोणते? आशा पास असेल, मोह पास असेल, दारा पास असेल, पुत्र पास असेल, ग्रह पास असेल, स्वजन पास असेल महाराज. स्वजन म्हणजे पाहुणे राहू दे, काही काही लय पाहुणे राहायचं भूषण राहतं, आमचे पाहुणे येईन आमचे पाहुणे ते पाहुणे ऐन टाईमवर कामा येत नाही महाराज. काही गेलं बायकोचं पत्नीचं भूषण टाईमवर चहा नाही तरी पण पुत्र, काही पुत्र घरात घेऊन मोकार मुक्का मार देऊ राहिले महाराज, तरी पुत्राचं भूषण आहे महाराज. कोणते पास अजून? आशा पास, माणसाची आशा महाराज कधी संपते? आशा महाराज कधीच सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती येत नाही केला, हिंडता दिशा पावला मायाविष्टीला जीव माझा. सर्व सुखाच्या आशातच चाललं ना महाराज. आज नाही उद्या नाही का हो शांभू, आज एखादी मोठी तारीख उद्या, आशाच चाललं महाराज. परंतु काय महाराज, सर्व इथंच सोडून जायचं महाराज. आशा ही माणसाची कधीच पूर्ण होत नसते महाराज. आता सध्या कांदे काढले, पाऊस येऊ राहिला महाराज, मोकार हाले महाराज. थोडीशी बुरबुर राहिले तर कांद्याचे भाव कमी म्हणतात. माणसाला आशा आहे, फट्टा टाक त्याच्यावरती पाट टाक. मी आत्ताच पाट टाकून येईल. घरचे म्हणे ते बोंड कापूस राहिले म्हणे याचायचा. मग तुम्ही घरी जे तुम्ही सकाळी लासूर स्टेशनला कार्यक्रम करून आले,
2 घंटे झोपल्यावर ना जाता जाता पाठ टाकून फट्टा टाकून मग कीर्तनाला जा म्हणजे आशा. आता इकडे गंजे महाराज पण आशा थांबती का? आशा थांबू देत नाही महाराज. आशा माणसाला झोपू देत नाही महाराज. परंतु संघ काय येणार म्हणून जीवनामध्ये चांगलं कर्म करावं महाराज, सत्कर्म करावं, चांगलं कार्य करावं महाराज, आणि तेच आपल्या सोबत येणार महाराज. चांगलं कर्म जीवनामध्ये चांगलं कर्म केले, कर्म झाले त्याची भोगा आली उपजले. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजने तुमच्या आमच्याकरता चांगलं कर्म केलं म्हणून त्यांचं नाव आज 400 वर्ष झाले महाराज तरी आपल्या प्रत्येकाच्या मुखामध्ये महाराज. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कुणी नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देहा करी जे जे काही, देहा करी जे जे काही आत्मा भोगी तो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी महाराज थोडस सुखाकरता या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलंय महाराज. त्यांनी पकडून दिलंय महाराज ते झालंय. परंतु आज सुद्धा त्यांचं नाव कोणी घेतं का महाराज चांगलं? परंतु आमचे राजे आमच्यासाठी लढले तर त्यांचं नाव नाही महाराज. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मंदिर आहे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं. प्रत्येक गावामध्ये भव्य असे पुतळे आहेत महाराज. का? त्यांनी चांगलं केलं महाराज, चांगलं कर्म केलं म्हणून ते आज तुमच्या आमच्यामध्ये जेवते. म्हणून भक्त असावेत छत्रपती शिवाजी महाराजांसारखे असावेत, भक्त असावेत आमचे देशभक्तासारखे भक्त असावेत जे सीमेवर आमचं रक्षण करतात भक्त असावे. तर माझ्या पाठीमागे असणारे आमच्या हनुमंतरायासारखे भक्त असावे. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. जोरदार टाळे वाजाकडे आमच्या महाराज. वा वा. कुठले इथलेच आहे का? काय नाव? सारिका महाराज. सुंदर. आता इथं बघा किती 400-500 महिला मंडळ बसले परंतु बिचाऱ्यात आमच्या इकडल्या एक ताईन या दोन्हीच या ठिकाणी उभे आहेत महाराज. परंतु आमच्या सर्व भजनी मंडळ लाजूला अशी चाल झाली महाराज. भक्ताईसे जाना, भक्ताईसे जाना जे देव उदास, भक्ताईसे जाना जे देही उदास. मात्रेची चाल थोडीशी अवघड आहे ना, अवघड चाले महाराज परंतु अतिशय सुंदर या ठिकाणी गायतील म्हणून तुम्हाला देखील धन्यवाद. या ठिकाणी आमचे सरोदे बाबा आहेत, आमचे भजनी मंडळ. मी सगळ्यांची नावं घेतली बरं का भजनी मंडळांची. पुन्हा माणसांना नाव घेते महाराज. बिचारे काकडेला यायची, हरिपाठाला यायची, कीर्तनाला यायची, पुन्हा त्यांचे नाव घेते असं काही नाही महाराज. हे बिचारे
महाराज यांनी आजपर्यंत पारमार्थीत आणून ठेवला आहे महाराज, प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराज. ज्यावेळेस आता आम्हाला माहिती ना महाराज, जुन्या मंडळींनी जरी पारमार्थीत पण आणून ठेवला नसता तर आपलं काय. आता आपण पाहिजे एक दोन दिसतात तरुण, बाकीचे काय आता ते बिचारे गेल्यानंतर कोणी करायचंही म्हणजे गेले म्हणजे भजन आता त्यांच्याकडून व्हायला नाही लागलं बा, आता आवाज निघा ना किंवा थांबून घेतलं घरचे म्हणजे आता तुम्हाला होत नाही तुम्ही थांबून घ्या, तर पुढं भजन कोणी करायचं. खालचे कशी हसवले पाहिजे का आपले म्हणजे जायचीच वाट बघू राहिली. नाही अजून आपल्याला लय दिवस राहायचंय, लय दिवस भजन करायचंय. म्हणून या पिढीनं महाराज इथपर्यंत भजन आणून ठेवतं. आमचे बाबा आहेत, सर्व मंडळी आहेत महाराज, यांनी इथपर्यंत आणून ठेवलंय. आपल्याला प्रत्येक लहान मुलाला महाराज मंदिरात घेऊन यायचं आहे, त्यांना भजन शिकवायचं आहे. पुढच्या पिढीला हे चालू ठेवलं पाहिजेत महाराज. म्हणून आपण सर्वांनी आपल्या मुलांना हे संस्कार दिले पाहिजेत महाराज. परंतु काय महाराज, विषय तो त्यांचा झाला मोबाईल, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, हाच विषय होईल महाराज पोरांचा सध्या. काही नाही महाराज, काहीच नाही. आता बघा महाराज, लहान पोराला जरी जीव लावायचं म्हटलं, घरी ठेवायचं म्हटलं तर मोबाईल घरी ठेवावा लागतो. लहान पोराला सुद्धा बघा तुम्ही, एखाद्या मम्मीला जरी पोळ्या करायच्या असल्या ना, त्या पोराकडे मोबाईल असला तरी पोळ्या होत्या, नाही तर काय खरं नाही महाराज. इतकी अवघड गंमत झाली महाराज. म्हणून आपल्या मुलांना आपण मंदिरात घेऊन आलं पाहिजे. इतकं सुंदर मंदिर आहेत महाराज, प्रभू रामचंद्रांचं, हनुमंतरायचं. एकदा तुमच्याकरता जोरदार टाळ्या वाजा महाराज. अनेक गावांमध्ये महाराज बंगले आहे महाराज 5-5 ताळाची, परंतु मंदिरं नाही. टाईम या ठिकाणी जवळपास झालेला आहे. अगदी 2च मिनिटात या ठिकाणी मी कीर्तन संपवणार आहेत. झालेलं आहे ना, पाऊस पण येऊ राहिला. या ठिकाणी 9चा टायमिंग होता, थोडासा उशीर झाला म्हणून असो. अभंगाचे 3 चरण शिल्लक राहिलेले आहेत. आपण त्यावर कधी आला वेळ तर आपण बोलण्याचा प्रयत्न करू. म्हणून असून आमचे या ठिकाणी सर्व भजनी मंडळ आहेत. आमचे राजनगरून आलेले भजनी मंडळ आहेत. अजून कुठले भजनी मंडळ? काळे पाटील, कुठले भजनी मंडळ? सगळे गावकरीचे का? काठी पिंपळगाव भजनी मंडळ आमचे संदीप भाऊ आहेत. आमचे नाव काय? गावकरीच का? तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आमचे पेटी मास्तर आहेत, वा अतिशय सुंदर. सर्वांना वाडगाव भजनी मंडळ आहेत. सर्वांना धन्यवाद देईल महाराज. आणि ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत अतिशय चांगला करून पाठवला, आमचे परममित्र आप्पा भाऊ महाराज काठी पिंपळगावकर असतील, त्याचप्रमाणे श्याम भाऊ महाराज कंसे, पुंतांबेकर सिस्टीम, यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजा महाराज. ते विचार करत नाही आपला मॉनिटर उडन का काय. काल आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमात होतो, त्यांना म्हणलं थोडासा बेस कमी करा ना, आवाज द्या म्हणलं थोडासा. ते म्हणे महाराज हे असं आहे, तुम्हाला काय करता येईल ते पहा, याच्यावर काहीच होणार नाही. थोड्याच टायमात त्या बॉक्समधून दूर निघला आणि तो धुराचा वास माझ्या नाकापर्यंत आला. मी म्हटलं वास कशा जेव राहिला? ते सगळे पोर राहिले बॉक्स घालायला, ते जळायला लागलं, ते मध्ये पेटलंय महाराज. म्हटलं दिला असता थोडासा बेस तर काय. परंतु यांनी अतिशय मोकळेपणे आवाज सोडला म्हणून तुम्हाला धन्यवाद. असो आजची पंगत, ज्यांची पंगत आहेत अन्नदाते, त्यांना खूप खूप धन्यवाद. वगैरे सद्गुरू गंगागिरीजी महाराज, नारायणगिरी महाराजांच्या वतीनं, त्याचप्रमाणे सरला भेटमध्ये येणारे सर्व महिला भक्त मंडळ, त्यांना खूप खूप धन्यवाद. पुरुष मंडळ, त्यांना खूप खूप धन्यवाद. आजची ज्यांची पंगत आहे असे असणारे महाप्रसाद अन्नदाते महालक्ष्मी स्टील मालगाव, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजा महाराज. येथे एक क्षेत्रातले अन्न होय कोटी कुळाचे उदाहरण, कोटी यज्ञ केले जाणं ऐसे महिमा क्षेत्राचे. आपण अनेक ठिकाणी अन्नदान करतो, परंतु त्या ठिकाणी स्वार्थ आहेत महाराज. परंतु या परमार्थाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता आमचे महालक्ष्मी स्टील मालगाव यांनी सुंदर या ठिकाणी सुंदर भोजनाचा कार्यक्रम, आपल्या सर्व प्रसादाचा कार्यक्रम केला, त्यांना खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेत. कोणी बसल्या बसल्या सांगितल्याप्रमाणे ऐकलं, टाळे वाजलं, काही नाही वाजवले, आता जाऊ दे त्यांचं. म्हणून सर्वांना धन्यवाद देईल महाराज. असो या ठिकाणी भैरवी म्हणजे बाब तुम्हाला मनाशी पाऊस काय करायचं? तुका मन साध्य कर्मावे साय, तुका मन साध्य कर्मावे साय, तुका
तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय घातली भय नरका जाणे. म्हणून चांगलं कार्य करता आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे, सर्वांनी एकत्र येऊन करायचं आहे. सर्वांनी एकोप्यानं केल्यानंतर आनंद वाटतो. म्हणून आपण सर्व या ठिकाणी एकत्र आलात. अतिशय सुंदर भव्यदिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतात. म्हणून आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देईल. योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज नारायणगिरी महाराजांच्या वतीनं आपल्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा आहेत महाराज. असा सुंदर कार्यक्रम आहे आपण या ठिकाणी पुढं पार पाडत राहाल म्हणून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडलो. विठोबा रखुमाई रखुमाई ठोबा अवली ज्ञानेश्वर माव म्हणजे आपण कार्यक्रम आपल्या सर्वांचा आहेत, सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम आहेत. परंतु मला ज्यांनी फोन केला असे असणारे रोहिदास भाऊ, त्यांना मी काही ओळखत नाही किंवा ती इथं बसले तरी मला माहीत नाही कोणती. तुम्ही का? तुम्हाला धन्यवाद. ऑनलाईन कार्यक्रम झाले सध्या सगळं. म्हणून भाऊ तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला या ठिकाणी पत्रिका पाठवली, फोन केला. आमचे सर्व बाबा असतील, आपण सर्व बहिणी मंडळ बरं का, कोणीच नाराज व्हायचं नाही. ज्यांचे नाव घेतले ते महादेव, ज्यांचे नाही घेतले ते देव के देव. हां, म्हणून कोणी नाराज व्हायचं नाही. नावापाशी काय नसतं महाराज. आपल्या सर्वांचा कार्यक्रम आहे. मानापानाचा काहीच विषय नाही महाराज. ज्याला मान पाहिजेत त्याला काहीच नाही महाराज. जो ज्याला मान नको त्याच्याकरता विमान येत असतं महाराज. म्हणून आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देईल. असो या ठिकाणी झालेली सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज नारायणगिरीजी महाराज आजचे अन्नदाते या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहेत. खूप खूप धन्यवाद त्यांना. वा वा. असो झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित. विठ्ठल जय जय विठ्ठल.